छत्रपती शिवराज वंदन करून महाराष्ट्रभरातून आलेल्या माझ्या सर्व मराठा बांधवांना मानाचा देश सगळ्या गल्ल्या फुल केल्या होत्या. आपले मोगाशी बैठक झाली. पुढे येऊ नका बरं का तुम्ही सगळे मग सारखा पुढे येऊ नका. सकाळी शासनाच्या वतीने कारण आता डायरेक्ट मुद्द्यावर शासनाच्या वतीने चर्चा झाली आपल्या मुद्द्यावर. शासनाला आपण मागण्या केल्या होत्या आणि त्या मागण्यासाठी आपण मुंबईपर्यंत आलेलो. मराठा मध्ये बोललो जाऊ नको. आम्ही विद्यार्थ्यासाठी चाललेलो. कधी कधी ऐकायचं शिका. तुमचे तराकडे लावायचं तर दुसरे डाव साधी डाव साधून बोला मुंबईचं नाही काय. तुम्हाला आरक्षण पाहिजे बाकीचं काय करायचं. कुठं जायचं कुठं नाही जायचं गणिमी काळ सुद्धा छत्रपतींनी शिकवलं होतं आपल्याला. खेळायचं शिका. एक नाही घ्यायचं एका शब्दाचा संवाद. जातीचे पदार्थ विजय टाकायचा त्यासाठी नुसतं पळायला झालं होतं. जातीच्या पदार्थ गुलाल टाकायचं वाटलं झालं त्या पोरांचं. सरकारची चर्चा झाली आणि त्यांचे मंत्री महोदय मात्र कोणी आलेले नव्हते. सचिव सामान्य प्रशासनाचे सचिव सुमन भांगे साहेब हे सगळा चर्चेचा सारा निर्णय घेऊन आपल्यापर्यंत आले होते. त्यांनी एकूण झालेल्या त्यांचे काय काय निर्णय आहेत कसे कसे याबाबत आपल्याला सकाळी सांगितलं. आमच्याकडून सुद्धा अर्धवट वाचले ते आलो होतो. तेवढा वेळ पण नव्हता. प्रत्येक माणूस आपल्याला झोपेने टाकलेला. कोणी रोडवर झोपत हे का पाय आरक्षण ऐकायला आला गोड्या म्हणाला गांभीर्याने राज्य शिका. अख्खा देश आपल्याकडे बघतोय मराठा किती ताकद झाले त्यामुळे गांभीर्याने सरकारनं त्यांच्याबद्दलची काय भूमिका आहे आणि आपली भूमिका काय. आपली भूमिका ही आहे ती तुमच्या समोर अगोदर सांगतो की तुम्हाला सगळ्यांना माहिती म्हणून तुम्ही मुंबईला आलेले. आपला म्हणणं होतं जर 54 लाख मोदी मराठ्यांच्या जर खरंच सापडल्या मराठा ओबीसी आरक्षणात असलेल्या तर ते प्रमाणपत्र तुम्ही वाटप करा. ज्या 54 लाख नोंदी सापडल्या नोंद नेमकी कोणाची हे माहिती जर करायचं असलं तर त्या ग्रामपंचायतला नोंदी मिळालेले कागद तुम्ही चिटकवले पाहिजे. तरच माहिती होईल की माझी नोंद सापडली का नाही सापडली. तर तो अर्ज करू शकेल प्रमाणपत्र घेण्यासाठी. त्यांनी असं सांगितलं होतं की काही जणांनी अर्ज केले नाही. आता त्याला नोंद मिळालेले जर माहीतच नसलं तर ते अर्ज करेल कसं. त्यासाठी तुम्ही ग्रामपंचायतला लावा आणि शिबिर द्या. त्यातल्या निर्णय त्यांनी एक सांगितलं की ज्या 54 लाख नोंदी ते प्रमाणपत्र वितरित करण्यासाठी आपण इकडे निघाल्यापासून बरं का गावागावात शिबिर त्यांनी सुरू केलेले आणि नोंदी ज्या मिळाल्या त्या सुद्धा ग्रामपंचायतला लावायला सुरू केलं. आता
54 लाख नोंदी मिळाल्या. 54 लाख बांधवांना प्रमाणपत्र मिळतील. अरे नोंदी मिळाल्यात म्हणलेलं त्यानंतर ते मिळणार विषय राहिला दुसरा. ज्या नोंदी मिळाल्या, आवाज येतो सगळ्याला, ज्या नोंदी मिळाल्या त्या नोंदी मिळालेल्या बांधवांच्या सगळ्या परिवाराला कायदा सांगतो त्याच्या परिवाराला दिले पाहिजे. त्याच्या परिवाराला सुद्धा त्याच नोंदीच्या आधारावर प्रमाणपत्र देण्यात यावे. जसं की एक नोंद मिळाली, काही ठिकाणी एका नोंदीवर 70 जणांना लाभ मिळाला, काही जणांना 200 पण मिळाला, काही 250 पण मिळाला. आता एक बांधव मला इथे जवळगावचा कुठला भेटला होता. त्याने सांगितलं माझ्या एका नोंदीवर 70 लोकांना आमच्या गावातल्या 170 लोकांना आमच्या गावात फायदा झाला. आणि त्याच्याकडे सुद्धा असं तो म्हणला. पण आपण सारासार 5 धरू. एका नोंदीवर 5 जरी फायदे झाले तरी 2 कोटी मराठा समाज आरक्षणात जातो. हे झाले 2 मुद्दे क्लिअर. जर 54 लाख नोंदी मिळाल्या तर त्यांना प्रमाणपत्र वितरित करा. वंशावळ जोडायला 54 लाख नोंद जे ते वंशावळ जोडायला काही कालावधी लागतोय. त्यासाठी त्यांनी समिती गठीत केल्यानंतर सुद्धा एक शासन निर्णय दिला आहे त्याबाबतचा. आता या नोंदी मिळाल्यात म्हणल्याच्या नंतर त्यांना प्रमाणपत्र मिळाले, ते मिळाल्याचे वंशावळ जोडल्याच्या नंतर ते 100% मिळणार आहे. टाकीची मोठं करत नाही लांब गेलेलं मग वाटलं नोंदी होतं का गं. चोपन्न लाख नोंदी मिळाल्या, त्यांचे प्रमाणपत्र वाटप सुरू आहे. आता ज्याच्या नोंदी मिळाल्या त्याच्या परिवाराला जर द्यायचा असेल तर त्या परिवाराने अर्ज करणं सुद्धा गरजेचं. उदाहरणार्थ तुमच्यातल्या एखाद्या नोंद मिळाली, तुम्हाला प्रमाणपत्र मिळालं, तुमच्या परिवारानं अर्ज करणं सुद्धा गरजेचं. ती सुद्धा आपली जबाबदारी आपल्याला सावध करावं लागणार. आपल्याला त्या नोंदी शोधण्यासाठी सुद्धा मदत करायची समाज म्हणून, आणि आपण अर्ज सुद्धा करायचे ते प्रमाणपत्र घेण्यासाठी. आपण अर्जच नाही केला तर आपल्याला प्रमाणपत्र कसं देते पटत नाही तुम्हाला. समजा आपल्याला भावाची नोंद मिळाली आणि त्याच्या पुतण्याने चुलत्याने जर अर्जच नाही केला तर नोंद ती प्रमाणपत्र देणार कसं. आपल्याला ज्याची नोंद मिळाली गावागावात त्यांनी तातडीने अर्ज भरायला सुरू करा. आपण त्यांना मागणी दिली होती 4 दिवसाच्या ते सुद्धा प्रमाणपत्र वितरित करायचं. 4 दिवस तुम्ही पिछली शपथ तुम्हाला चाललं देऊ. मी काय जास्त नाही करत किंवा लग्न मार्गात आपल्याला अर्ज करणं आवश्यक आहे. 54 लाख नोंदीच्या जागेवरती त्यांनी असं सांगितलं, हे सामान्य प्रशासनाचे सचिव सांगते का हे सगळ्यांना सोपं आहे. टोटल मराठ्यांचे आणि निर्याच्या बांधवाचा सुद्धा 54 लाख नाही तर 57 लाख नोंदी मिळाल्या. कारण हे मधला मराठी इकडे निघालेला दणका त्याच्याच मोबाईल दिसत. आता 54 लाख नोंदी मिळाल्या, त्याला प्रमाणपत्र वितरित करा. आपण असं सांगितलं होतं, त्यांनी सांगितलंय 37 लाख लोकांना प्रमाणपत्र आम्ही वितरित केले. आवाज आहे ना? काय नाही यादी दिली मी यादी देतो तुम्हाला. नाही का काय म्हणता मी काय देतो बोलत नसतो. मी त्यांना सोडणं सोडत काय पुढे ऐका ना. आणखी पुढे काय पुढे आहे बघा यादी घेतली त्यांचे यादी सगळ्या व्हॉट्सअप टाकतो मी. आणि मी याच्या पहिले काय मागितलं माहिती आहे का आणखी आवाज यायला काय म्हणते ते साऊंड असा करा.
वरचा फक्त असं करा थोडा जाऊ द्या काय करता लई जाण गगत बाई फक्त वरचा तेवढं दूरची कोण करणार नाही तर माझ्या कांठळ्याला शिजली वरचा एकच कर ना घुमून दे आपलं कारण नवडून दे एकच कर एक वरचा कर तीन समज काय दे म्हणून शिकवास करतो त्यांचा पण नाही तर ते मग कार्यक्रम करतो चला बघा नको टाइम झाला आता सारखं एका गोष्टीत मोबाईल टाइम घालवलो नाही त्यांनी 37 लाख लोकांना आतापर्यंत प्रमाणपत्र वितरित केले त्याचंही एक पत्र आपल्याकडे दिले आपलं म्हणणं आहे बाकीचे कशाला दिले त्यांच्या वंशावळी जुळवकाने सुरू असं त्यांचं म्हणणं त्यासाठी समिती केली आता एक मुद्दा आपला क्लिअर झाला 54 लाख नोंदींचे प्रमाणपत्र द्या तर त्यांनी 37 लाख मराठ्यांना दिले व जे किती राहिले ते 10-15 लाख ते सुद्धा लगेच देतो पण आता ज्या लोकांना मिळाले त्यांचा डाटा द्या आपण मागितला नेमके दिले कोणाला म्हणजे आपल्याला त्याच्या सुद्धा येईल आता तेवढा मोठा विषय नाही ते म्हणजे काय आपण लावून धरण्याचा विषय नाही डाटा म्हणजे लावून धरणं नशीब आपलं प्रमाणपत्रात हे ते लावून धरणं डाटा नाही पण तरी आपण मागितलं तुम्ही या 57 लाख लोकांना कोरोना दिले त्याच्या नावाचा आम्हाला डाटा द्या एक मुद्दा क्लिअर झाला 54 लाखापैकी 37 लाख प्रमाणपत्र त्यांनी वितरित केले राहिलेले सुद्धा करायला लागले आणि हे जर आम्ही अंतर्गत जमलं काहीतरी भाड्या करून पाहिजे आणि त्यांच्या नातेवाईकांना अर्ज करा ते काम त्यांना लगेच प्रमाणपत्र दिले जाते दुसरं शिंदे समिती हे रद्द करायची या समितीनं कानून नोंदी छापे करायच्या कानून कमी सापडल्या आणि महाराष्ट्रात सुद्धा तिथे काम करायचं त्यांनी त्याची 2 महिने मुदत वाढवली आणखी आपलं म्हणणं 1 वर्ष भरावा टप्प्याटप्प्यानं वाढली असं म्हणले सध्या 2 महिन्यात त्यांनी वाढवलं हे 2 काम तिसरं काम सगळ्यात महत्वाचं ज्याची नोंद मिळाली आणि ज्याची नोंद मिळाली नाही ज्याची नोंद मिळाली त्याच्या गणगोतातील सगळ्या सोयऱ्यांना सुद्धा त्या प्रमाणपत्राच्या आधारावर प्रमाणपत्र द्यायचे आणि त्याचा अध्यादेश आम्हाला पाहिजे त्याचा अध्यादेश शासन निर्णय आम्हाला पाहिजे त्याशिवाय त्या सोयऱ्यांचा त्या नोंदीच्या आधारावर फायदा होणार नाही आता त्याच्यात काय झालं सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना म्हणजे राजपत्र जो अध्यादेश येणार आहे अध्यादेश आपल्यासाठी महत्वाचा या 54 लाख नोंदी प्लस त्या 54 लाख बांधवांच्या परिवारात ज्या नोंदी दिल्या हा एकूण आकडा आणि त्या आकड्याच्या आधारावर जे सगळे सोयरे यांना जर द्यायचा असेल कारण त्यांच्याकडे नोंद नाही ज्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांकडे नोंद नाही मग त्या नोंद मिळालेल्या बांधवांनी शपथपत्र करून द्यायचं की हा माझा सोयरा आहे आणि त्या आधारावरती त्याला प्रमाणपत्र द्यायचं त्या शपथपत्राच्या आधारावर त्याला प्रमाणपत्र द्यायचं लगेच त्या शपथपत्रावर त्याला लगेच दिलं तुम्ही नंतर त्याची ग्रह चौकशी करा तो जर फटाफा माणूस असला देऊ नका पटकन येतो मला खऱ्या फटाफट पण
शपथपत्र घेताना ते 100 रुपयाच्या बरोबर तुम्ही घेतलं आमचे पैसे किती झाले त्याच्यात कमीच का ते जर ते पण मोफत करा आपण त्यांना सांगितलं बरोबर का कुठे घेते बरोबर ना हा मोफत करायला सांगितलं त्याने हा म्हणे कारण 100 रुपये 5 कोटी लोक देतात दिले ना मराठी पैसे बरोबर आता मेन किती झालं आता बनताना सगळं आता खरी कुठे झाली आता कुठल्या खाट्याशिवाय टिकत नाही त्याला मी काय करू ते सगळं शेवटी सांगू का आहे का नाही कुठल्या खाट्या शेवटी सांगितलेलं बाहेर सगळ्या सोयऱ्याची उंची कुठली ती शेवटी सांगू आंतरराष्ट्रीय महाराष्ट्रातले सगळे गुन्हे मागे घ्यायचे त्याने ही मागणी त्याने त्याला असं दिलं गृह विभागाकडून याबाबत विहित प्रक्रियावरून गुन्हे मागे घेण्याचे निर्देश दिले आहेत पण पत्र पाहिजे त्याचं की सगळ्यांना त्यांनी आदेश दिलेलं पत्र मात्र नाही बैठकीत अभिप्राय म्हणून त्यांनी ते केलेलं पण पत्र मात्र नाही ते पत्र लागणार त्या पत्राची तयारी करा तिथून ऐकत असले तर भागे साहेबांनी ते पत्र लागणार आहे दादा वंशावळीच्या जोडवायच्या बाबतीत 54 लाखातल्या त्याच्यात काही आडनावं नाही त्याबाबत त्याला तालुका स्तरीय त्यांनी समिती गठीत केली ती समिती त्याच्यामध्ये 4-5 प्रकारचे तहसीलदार असतील त्याच्यामध्ये पोलीस अधिकारी असतील मूललिपिक अभ्यासक असतील त्यांनी ते वंशावळी जुळवायच्या पटापट काम करायचं अशी त्यांनी समिती गठीत केली शांत नशिबाचा प्रश्न आपल्या मोकळदमा घरी जायचंच नाही गाड्या आरक्षण आपला समज नाही अक्षय अरे येड्या क्युटिफिकेशनचा विषय सुप्रीम कोर्टात अक्षय तुझा मान पूर्ण येतो रे मला त्या आरक्षणाच्या बाबतची आणि सगळ्या सोहळ्याच्या याच्यातून जर एखादा हुकला दोन्हीतून म्हणतो या सुप्रीम कोर्टाने आरक्षण रद्द केलेलं तर ते आरक्षण मिळेल लोकांचा मनस्थिती अशी व्हायला लागते आमचा जीव चाललाय सांगू सांगू तुम्हाला आवाज येतो का मग काय करायला बसा ना वर येतो का दोघे मानावा वर तिकडं तुमच्यासाठी तिकडं वर आरक्षण मान्य न्यायालयाचे तुम्हाला लगेच आता आवाज येतो तुम्ही सुप्रीम कोर्टात जे आरक्षण आहे मला का करा मग बटन ठरवलं मला त्याचं बटन संपलं मान्य सुप्रीम कोर्टात जे
आणि जे सिक्युरिटी पिटिशन दाखल केलेले ते आरक्षण मिळेपर्यंत आणि सगळ्या समाजाच्या माध्यमातून जर एखादा मराठा सुरू राहिला जुळला नाही तर त्यासाठी आपण त्याला अशी मागणी केली 100% आरक्षण ते मिळेपर्यंत मराठा समाजाला शिक्षणातल्या सगळ्या क्षेत्रातलं 100% मोफत शिक्षण करण्यात यावं. आणि हे आरक्षण मिळेपर्यंत सिक्युरिटी पिटिशनच्या माध्यमातून मिळणारं आरक्षण आणि ते मिळेपर्यंत आणि सगळ्या सोयाच्या माध्यमातून जर एखादा माझा मराठा भाऊ हुकला तर त्यासाठी हे मोफत शिक्षण आणि ज्या सरकारी भरत्या तुम्ही करणार आहे आरक्षण मिळेपर्यंत त्या करायच्या नाही. नाही तर जर तुम्हाला त्या भरत्या शासकीय करायच्या असल्या तर आमच्या जागा राखीव ठेवून करायच्या. या मुद्द्यात त्यांनी असं दिलंय राज्यातील मुलींना KG to PG शिक्षण देण्याचा शासनानं निर्गमित करण्यात येत आहे. पण मुलींना मुलं दिले सोडून कुठे पाचार होणारच आणि नेमक्या खोट्या गोष्टी कशा 100% द्यायचं कबूल केलं दिले 4 परत मग मी बोलवलं ते किती दिले तर ऐकतच नाही. दुधच्याच पाठीचे दूध केली मग मी दुकानात दिली 100% सगळ्या क्षेत्रातलं मोफत शिक्षण देण्यात यावं आरक्षण मिळेपर्यंत आणि नोकऱ्या आरक्षण मिळेपर्यंत त्याच्यातल्या आमच्या जागा भरायच्या नाही. तुम्हाला त्यांच्या भरायच्या भरा लोकांच्या लेकरांचा वाटलं हो या मताच्या आल्याने पण आमच्या जागा सोडू. आता हे मोफत शिक्षण करतो म्हणजे त्याचा तार ज्याला दिलेला याचा सुद्धा शासन निर्णय लागणार त्याचा सुद्धा निर्णय चांगले घेतले त्याबद्दल आमचं काय नाही म्हणणं काहीच म्हणणं फक्त याचे शासन निर्णय आवश्यक. आता हे असला याच्या खंडावर मला मी खरं सांगत असतो वाचायला टाइम मिळाला हे एवढं मोठं दप्तर दिलंय टाइम पण नाही. काय थांबा म्हणते कोणाला विचारलं सांगा तुम्ही बसा काय म्हणजे आमचं तुमचंच घेऊन पण होतो मध्ये त्या काय झाले आधी एक मार्ग लागला मला तुमच्या शहराचं मध्ये जाणता आणि एखादा चालला ना तुमच्या शहरातच मध्ये तुमच्या घ्या परवानग्या आमच्या घ्या खेळता तुम्ही एक करू नका लागून मी रात्री त्या याच्या पनवेल मार्गे रोड आपण एक मार्ग करू सगळं जर एखाद्या गोष्टी नाही तर कोणतंच नाही व्हायचं नाही प्रॉब्लेम येते समजून घ्या तुमच्या मुद्द्याला खोट नाही अजिबात नाही 100% घेईल शब्द पण मला एक मार्ग काढू द्या जातीचं कल्याण होऊन द्यायचं नाही मोठा गजर होत नसतं आणि लोक करत असतात ते पूर्ण रस्त्याने झोपल्याला गाड्या लावून गाड्यापाशी इतके एकवचने येते नक्की शब्दात जागा नाही काही धिंगाण नाही करायचं मला काय करत नाही खुर्च्याला बसत येते उन्हात बसा म्हणलं तर किती 6-7 घंटे जागा बसत हे पदार्थ पडायचा काय आपल्याला
याच्यात फक्त त्यांनी मोफत शिक्षणात हा बदल करावा आणि ते लवकरात लवकर द्यावं संध्याकाळपर्यंतच आजच. मान्य शिंदे समितीची आपण कायमस्वरूपी मागणी ठेवली होती. त्यांनी टप्प्याटप्प्यानं नको वाढदिवस असं सांगितल्यामुळे 2 महिन्याची वाढ केली. ती केली ती अधिकृत केली. त्याचा जी आपण काढला केला. जिल्हा स्तरावर आपण वसतिगृहाच्या बाबतची मागणी केलेली होती. नवीन मागणी नाही देत का? या मागच्या जे आपण पुढच्या तोंडाच्या सांगत होतो पाहिले. मेन आपल्या आरक्षणाची होती. आपला तिच्या जीव जास्त गुंतलेला होता. जरी मागं पुढे झाला तरी नंतर काढता येईल. परंतु त्याबाबत ते निर्णय घेतच म्हणले. पण आदेश मात्र दिसत नाही. असलं तर वाचणार नाही. शब्दाला शब्द उद्या सगळं कोणाला जमवायचं काम नाही. सगळ्या घेऊन बसणार आहे. हे जे वाचलं ना पुन्हा एकदा आवाहन करतो. याचे वाचलंय त्याच्यात ज्याला ज्ञान असत त्याने माझ्या सगळं चर्चा करायला सुद्धा तपास फिरून डबल चूक होता कामा नये. इकडे या देवाचा मग पुढचे निर्णय तुमचा ऐकून सुद्धा घेऊ. तिकडून शेंगा टाकू नका. इथे नियमानं घेतला निर्णय तो तुम्ही तो काय आपल्याला सांग लोकांचे तिकडे सांगून तिकडे राहणार इकडेही सांगू नका आम्हाला. कारण माझ्या माहितीनुसार आपल्याला या 3 मुद्द्यावरती आपण लावलेले आंदोलन त्याच्यातला आदेश लई सगळ्यात आपल्यासाठी महत्वाचा. तो त्यांनी साहित्य बाबतचा मुद्दा घेतला होता की जे गेलेले काही आराखडे लोक खाली झालं पाठीमागं काय झालं होतं. ECBC आणि ECBCचे काही विद्यार्थ्यांच्या निवडी झाल्या होत्या. त्याला नियुक्त दिल्या जात नव्हत्या नोकऱ्या. त्याच्या आदेशाच्या पद्धत सुद्धा निर्माण केले. काही EWचे खूप उपोषण करते. खूप असं म्हणजे त्यांचं खूप हाल प्रचार झालं. ECBCचे सुद्धा 2014चे बोलवणार ना त्याच्यात सुद्धा त्यांनी सांगितलंय काही वाचून दाखवलं वाचून दाखव आपल्याला तसं काम काय आरक्षण सोडून म्हणून गडबड झाली. उघड घेणार जायचं होतं बैल सोडायला. बैल तिकडे आपण इकडे जा. त्याबाबत आपण त्या नियुक्त्या देण्यात याव्यात म्हणून मान्य सर्वोच्च न्यायालयाने त्यांनी उत्तर दिलेले ते मान्य सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केलेल्यामुळे नियुक्त्यापासून वंचित राहिलेल्या ECBC सर्व प्रवर्गातील उमेदवारांना नियुक्त्या देण्याकरिता अध्यक्षांच्या पदे अधिनियम पारित करून 12 विभागात 1553 पदे निर्माण करण्यात आली आहेत. म्हणजे मागचं काय कोविडमध्ये व विविध न्यायालयीन प्रकरणात रखडलेल्या 3000 उमेदवारांना शासनाने जाणीवपूर्वक धोरणात्मक निर्णय घेऊन सदरच्या नियुक्त्या देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे न्यायालयीन प्रकरणामुळे नियुक्त्या प्रक्रिया रखडलेल्या 219 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे निवड झालेल्या ECBC EWचे उमेदवारांना कर सहाय्यक वन अधिकारी वर्ग 1 व 2 अभियांत्रिकी सेवा पोलीस उपनिरीक्षक पदावर नियुक्त्याची कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. अशा प्रकारे एकूण 4772 उमेदवारांना नियुक्त्या देण्यात येत आहे. त्याचा आदेश झाला असेल ना झालाय तरी वाचणार सांगितलं मी एक रात्र घरामध्ये राहणार. मी एक काना मात्र हुकला तरी ऐकत नसतो. गोपनीयतेच्या घटनेबाबतचे आदेश दिले आहेत असं सांगितलेलं आहे. आता मेन मुद्द्याकडे येतो. तुम्हाला दिली बघत होतो तिकडे येतो काय कुठे आपल्याला कुठे आलं ना आधी कुठे आपलं उलटे धंदे करायचं पहिल्यापासून ज्याच्याकडे जे काम होत नाही ते आपल्याकडे होत. लोक म्हणले आरक्षण भेटत नाही. 57 लाख काय
आणि 57 लाखाला 5 लाख दिलं. 2.5 कोटी मराठा आरक्षण दिले. आरक्षणात गेलेले काय होत नाही, कसं होत नाही. मायबाप समाजाचा विश्वास जिंकावा लागतो. त्यावेळेस मायबाप समाज जीव द्यायला सुद्धा मागा पडू बघत. आणि आपल्या आंदोलनामुळे हे चाललेलं नसता. या 54 लाख नोंदी सुद्धा नव्हत्या. मराठवाड्यात 30-40 हजार सापड्या त्याने नव्हत्या. आतापर्यंत 40 हजारावर काही गेलं तरी 7-8 लाखापर्यंत मराठा परिवाराचं आरक्षणात जाणार. आणि सगळ्या सोयऱ्यात परत महाराष्ट्र सगळ्या सोयऱ्यात कोण राहील का? आपलं जागा किती पसरलेलं आहे. एका नोंदी राज्य महाराष्ट्राला यायला घातला. फक्त अध्यादेश गरजेचा आहे. अध्यादेश गरजेचा आहे म्हणून आपल्याला इतक्याला द्यावं लागलं. आपण त्याला मराठवाड्यात नोंदी कधी सापडल्या तर हैदराबादचं गॅजेट आहे 1884 ते लागू करा म्हणून सांगितलेलं. लागू करा. महाराष्ट्रातल्या उर्वरित महाराष्ट्रात काही ठिकाणी आरक्षण आहे, काही ठिकाणी 1% नोंदी सापडल्या. मराठवाड्यात पहिल्यापासूनच कमी आहे, आताही कमी. गॅजेट लागू करा. मराठवाडा हा सगळा कुंडी असं गॅजेट सांगतं. ओबीसी आरक्षण ते गॅजेट घ्या आणि उर्वरित महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला जे आरक्षण मिळालेले आणि जे आरक्षणापासून वंचित राहिलेले त्यांच्या नोंदी सापडायला लागल्या. समिती आणखी सापडणारी परिवारात महाराष्ट्रातला एकही मराठा सगळ्या सोयऱ्यात या शब्दाखाली महाराष्ट्रातला एकही मराठा आरक्षणापासून वंचित राहू शकत नाही. हे तुम्हाला मी प्रामाणिकपणे सांगतो. आणि जर राहिला तर मी हक्काचा घर आहे तुमचा मुलगा म्हणून पुन्हा सत्तेन आंदोलन उभा करेन. पण मराठा आरक्षणापासून वंचित नाही. परिस्थितीला आता या 2 गोष्टी झाल्या तुमच्या लक्षात पण आल्या. याचा फक्त डेटा पाहिजे 54 लाख नोंदीचा. आता सगळ्या सोयऱ्यांच्या बाबत जे अधिसूचना राजपत्र जे शासन निर्णयाचा अध्यादेश व्हायला पाहिजे ते मात्र याच्यात नाही. आणि माझी भांगे साहेबांना विनंती, तुम्ही प्रयत्न केले आणि त्यासाठी प्रयत्न आलो. आम्हाला मुंबईची हौस नव्हती. आम्ही सुद्धा कष्टकरी लोक आहे. आमचे सुद्धा काम आहे. आम्हाला काही अडचण नाही. आमची अशी इच्छा आहे की तुम्ही आजच्या रात्री आम्हाला हा अध्यादेश द्यावा. त्यांनी याला जोडून आपल्याला दिले. मला सांगणं गरजेचं आहे प्रामाणिकपणे. अवश्य सांगितलं पाहिजे. पुढे मुख्यमंत्री साहेबांचं दाखवली दरी एक गोड याला टाकणे आणा ना. आता मोबाईल ठेवायचंच नाही. तो पक्का ठेवलं नाही. त्यांचं असं म्हणणं आहे की ज्या सगळ्या सोयऱ्याच्या व्याख्यासह आपण अध्यादेश करणार आहे असं सुमंत भांगे साहेबांचं सामान्य प्रशासनाच्या सचिव साहेबांचं म्हणणं आहे की त्यावरती सगळ्या सचिवांना सह्या केल्या. उपमुख्यमंत्री साहेबांना पण केली आणि मुख्यमंत्री साहेबांना पण केली. हे सुद्धा मी मीडियाला देणार आहे आणि माझ्या सगळ्या बांधवांना पण देणार. पण तरीही माझं म्हणणं आहे जर इतकं झालं तर थोड्या गुंतवणूक ठेवलं तेवढं अध्यादेश संध्याकाळपर्यंत द्या. तुम्ही काही करा किंवा रात्रीतून द्या. आम्ही वाटल्यास आजची रात्र इथंच काढतो.
आम्ही आज संविधानाचा सन्मान करू, कायद्याचा सन्मान करू. आम्ही आझाद मैदानाकडे जात नाही, पण मुंबई मात्र आम्ही इथून सोडली. प्रशासनाचाही सन्मान करतो, शासनाचाही करतो. तुम्ही जर एवढं केलं तर मग तेव्हा अध्यादेश द्या. मी आणि माझा समाज या काही घोषणा आहे का, काही प्रश्न नाही. एवढं जर सरकारने केलं तर जे जे शासन निर्णय अध्यादेश पाहिजे मात्र तेवढं द्या. मी वकील बनलो आणि अभ्यासकांच्या माध्यमातून यावर शब्दावर रात्रीचा कीस मारतो. याच्यात काही आहे का, कुठलीसाठी आहे का काही, अभ्यास करतो रात्रभर. तुम्हालाही त्रास नाही ना आम्हाला. आमचे बांधवांचे इथे जेवणाचे काय एमसी काय एमसी मध्ये जेवणाची व्यवस्था करा आमच्या मराठा समाजाला. आम्ही तिथे थांबतो, पण तुम्ही आज रात्री जर त्याच्यात नाही दिलं तुम्ही आजच मैदानावर. आम्ही या समाजाला न्याय मिळावा आणि सरकारला साथ द्यावा म्हणून एक पाऊल मागं सरकार तयार तिथे उपोषण सोडायला तयार नाही, कारण मी उपोषण सुरू केलेलं आहे सकाळी 11 वाजल्यापासून. पाणी पितोय फक्त, पाणी पितोय उपोषणात. मी पाणी सुद्धा सोडून देत असतो. मी माझ्या जातीसाठी मरायला सुद्धा भेटणार. फक्त माझी सरकारला विनंती आहे, माझ्या खेड्यापाड्यातून माझा मराठा समाज न्यायासाठी येत आलाय. माझे पोरं या शहरात या जनतेच्या दारात उभे आहेत. लेकरांना मला जर पाणी लागलं तर तांब्या भरून पाणी द्या, त्याला साथ द्या. किंवा जर माझ्या एखाद्या गोरगरीब मराठ्यांच्या पोराला कोणी डावचायचा प्रयत्न केला किंवा अधिकाऱ्याकडून काही त्याला वाईट वागणूक देण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्रातला मराठा समाज झाडून पुसून मुंबईत येण्यासाठी ठेवावा. आणि महाराष्ट्रातल्या मराठा समाजालाही सांगतो, आम्ही मोठापणा करायला चाललोय, समाजाला न्याय मिळावा म्हणून चाललो. जर आम्हाला काही त्रास देण्याचा प्रयत्न झाला तर महाराष्ट्रातल्या एकाही मराठ्याने घरी न राहता सारून पुसून सगळ्यांनी कोरोना मुंबईकडे या. कारण कोणाला त्रास हो म्हणून आम्ही इथं नाही आलो, आमच्या न्यायासाठी आलो. सगळे प्रमाणपत्र द्या, त्याची कारवाई तुम्ही सुरू केली त्याबद्दल आमचं तुमच्याबद्दल आम्ही कौतुकच केलं. त्याच्या परिवाराला द्या, मात्र परिवाराने अर्ज करायला सुरुवात करा. समोरच्याला बोलायला जागा नाही ठेवायची. अर्ज दिलेले असतील म्हणून अर्ज जे आपले प्रमाणपत्र ताबडतोब निघतील. आणि याला जोडून जर 37 लाख प्रमाणपत्र वाटप झाले तर सगळ्या सोयऱ्यांना उद्यापासून फायदा व्हावा त्यासाठी अध्यादेश आवश्यक आहे. भाग्य साहेबांना माझी विनंती आहे, तुम्हाला जितके ताकदीने प्रयत्न करता येईल तितके करा. मुख्यमंत्री साहेबांना दोन मुख्यमंत्री साहेबांना सोबत घ्या आणि आमच्या सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश आम्हाला आज संध्याकाळपर्यंत किंवा आज रात्री प्रयत्न करा. उद्या आम्हाला 11-12 वाजेपर्यंत द्या, मात्र त्यानंतर मग मी आझाद मैदानाकडे जाईल. तुम्हाला आमची लिफ्ट आहे, आमची तुम्हाला साथ, आमचा हेकेवर प्रमाण आहे. तिथे गेलं तरी आरक्षण घ्यायचं, इथून घ्यायचं, इथून उठत नसतो मग. आणि आम्ही तिकडे जमिनीवर शेतात बसतो तरी मागणी आमची आरक्षणाची. आम्ही इथं आलो आरक्षण घेण्यासाठी चालू. मला डाटा पाहिजे, याचा अध्यादेश पाहिजे, केसेसच्या बाबतचं पत्र पाहिजे आणि मोफत शिक्षणाच्या बद्दलचा आणि राखीव जागा ठेवण्याच्या बद्दलचा सुद्धा निर्णय पाहिजे. जो अध्यादेश आपण काढणाऱ्या सगळ्या सोयऱ्यांचा 15 मिनिटांची आग द्यायला लागले तिथे. हा
आता हे उमेदवार गांधी नाही मग ते जर अर्धे देश आपल्याला 15 मिनिटात देत असले तरी आम्ही आझाद मैदानाला जाणारच दिले तरी आझाद मैदानाला जाणार नाही दिले तर जाणार दिले तर गुन्हा उधळायला जाणार नाही दिले तर आम्हाला जाणार सुट्टी आपल्यापाशी नाही तरी आम्हाला त्याच्यातलं पाठ करायला पाहिजे याच्यातलं एखादा फक्त शब्द फिट केला ना तुम्ही लय बाहेर आला त्यामुळे पटकन बाहेर आला मग वाचणार दिला असतं मी रात्र जागा आहे शपथ सांगतो मी शब्द फक्त वाचणार मला तो वाचित होतो मी कोणचा काय शब्द बोलला सचिव याच्यावर देण्याचं चुकीचा शब्द आहे का याच्यात काना फरकला माझ्या बापाच्या पोराचं काना फरकला एवढं लढून आपला उपयोग नाही म्हणून याच्यावर अभ्यास करावा लागतो याच्यावरती वाचायला लागतं वेळ दिला उंची कुठे झाला का बाहेरचे दोन त्याच्यावर होतो ताणा दोन ते हलके वाले तुमचा तारा मला वाटतं मला बुडू ते का चला आपलं बाहेर पडतो म्हणजे तुमच्या रावी स्वतः टाकतो असं नाही तुमचे केस माझ्या कोणालाच नाही कोणाला टाकत नाही तुम्ही इतका माझ्या केस टाकतात आणि मी जीव देते तुमच्यासाठी तयार आहे याच कारणाने त्यांचं काय होतं बघूया आपण त्यांना आत्ता आणि रात्रीचा वेळ दिलाय त्याच्यावरती आता अभ्यासक म्हणून जे महाराष्ट्रात कोणी अभ्यासक असते त्यांनी रात्र दिया आम्हाला सांगू लागला नाही तर उद्या त्याला परत तिकडं बॉम्बला तो काही शब्द घ्यायचे असले सांगितले आपण त्याच्यावरती चर्चा करूया त्याच्यावर अभ्यास करू त्याच्यावर वाचू आपणही संध्याकाळी याच्यावर चर्चा करू एकत्र तिथं जिथं तिथं कोणाला मला त्रास होईल असं काय करू नका सगळेजण इकडे थांबा मी तुमच्या शब्दाच्या करू नये तुम्ही माझ्या नाही आपल्याकडून कोणालाही मुंबईकरांना त्रास होऊ द्यायचा नाही कारण मुंबईतले भाऊ सुद्धा सगळे जनता आपली आपण त्यांचे एकमेकावर माया करायला शिकायचे सगळ्यांनी त्या मार्केटकडे तिथं सगळ्यांनी आता जीवन ठेवणं करू आपण याचा अभ्यास करत बसू आणि आपल्याला आझाद मैदानाला गेले तरी आरक्षण घ्यायचं कुठून आपण पाहिजेच म्हणतो आंदोलन दिले तरी आम्हाला घ्यायचे आणि तुम्ही दिले तरी घ्यायचे नगरात दिले तरी घ्यायचे पुण्यात दिले तरी घ्यायचे आणि आझाद मैदानाला गेले तरी घ्यायचे आझाद मैदान काय असं आपलं नाही आपण म्हणत मागणार नाही आधे देश द्या मग काय हरकत नाही ना आम्हाला काय तिथं जाऊन काय घराला जायचे का आम्हाला तिथं जाऊन काय जागा धरायचं काय सगळ्या टाकायला दोन दोन गुंठे पहिले गुंठे असं काय नाही ना त्याच्यामुळं काही गोष्टी समजून घ्या आपल्याला अभ्यास पूर्ण व्हावा लागेल दूरदर्शन ठेवावं लागणार त्यांनी ते आपण 3-4 मागण्या आता केल्या त्याबद्दल जे शासन निर्णय दिले त्यासाठी इकडे आलेले आपलं काय म्हणणं आहे पण तरी ते आल्याच्या नंतर वाचूनच निर्णय समाजाला विचारून घेतला जाईल म्हणजे तुम्ही आणि महाराष्ट्रातला मराठा समाज मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून ते चुकीलं म्हणजे काय हाल म्हणणार नाही म्हणून तो तुमचा भावविश्वास माझ्यावर मला पक्का लागतंय तर जमतं ते आल्या पुन्हा आणखीन एखादं 15 मिनिटं मला 15 मिनिटं बोललं तरी 2-4 घंटे काही केलं तरी लागणारच जमणार पण ही वेळ दिल्या रात्र दिली ते कवा आले का पुन्हा आपण त्याच्यावर चर्चा करू पुन्हा मी काही वकील बांधव काय अभ्यास घेऊन बसतो चर्चा करतो आता काय याच्यावर दंगा त्यामुळे तुम्ही सगळ्यांना शांत आता जे ऑर्डर जायचे आझाद मैदानाचा निर्णय आपण सगळ्यांनी बसून उद्या घ्यायचा निर्णय तुमचा माझा आपल्या समाजाचा पण आरक्षण पूर्ण मिळाल्याशिवाय माघारी जायचं नाही एक मिनिट याचा काहीतरी प्रश्न एक मिनिट आडाला करू मला आवाज नाही यायचा ते काय म्हणले तुम्ही सांगा मला डेटा म्हणलं तालुका वाईज नसतो आहे का आता डेटा म्हणजे ज्याला प्रमाणपत्र मिळालंय तो घरावाईज म्हणा तालुका वाईज कसा घरावाईज झाला तो आता मात्र मुंबईच्या सगळ्या मराठा बांधवांवर जबाबदारी आजची वाढली थोडं जेवणाचं आणि पाण्याचं या लेकरांना तातडीनं करा आणि सगळ्यांनी तिकडे बाजूला जाऊन आराम करा ते ग्राउंड कुठे बघा सगळे तिकडे चला आझाद मैदानचा निर्णय उद्या
सरकारकडून निघाला तो मागवणार नाही मग आता ही सरकारला द्यायचा का आजचा आणि रात्रीचा वेळ द्यायचा का सरकारला जाऊ द्या एवढ्या करतात का बघण्यात उद्या त्याला निघाले ठिकाणा दिसेल आज कुणी तिकडे आलाच आणि सगळेजण आराम करा आपण याच्यावरती अभ्यास करतो तर मी आता काय करतो वकील बंधू मुंबईतले महाराष्ट्रातले काही अभ्यासक आम्ही याच्यावरती चर्चा करतो आपल्या कपोराचं कल्याण करायचं आपलं भंगारा भुंगारात नाव नाही घ्यायचं चला सगळेजण तिकडे चला गाडीला रस्ता द्या तुम्ही लय लोटीचं नाव असं असतं का कुठं तुम्ही सगळ्या गाड्या देतो सोडून माहीत ठकले तर मला नाही उपोषण सुरू झालं ना जेवण कसं काय करता आता सकाळी 11 वाजता बघून सुरू झालेले अमर नको ताप झाला उद्यापासून उपोषण करा असं म्हणते ते नाही नाही मला काय होणार आहे 2 दिवसांनी काय होणार नाही ना उद्या शेवटची संधी देऊ असं म्हणते ती बरोबर चला काय होणार नाही आज मोठे भाव एवढं शरीर नाही थकलेलं अरे शरीर चांगलं साधत माझ्या मायबाप लेकराचा कल्याण होईपर्यंत शरीर थकत नाही माझं काय डोकं शिकणार मार्गाने देऊन देता मुलं सोडले ते बी घ्या सोडून देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.